हा ज्यावेळेस आम्ही बोलायचो त्यावेळेस असं प्रोनाऊन्सिंग करायचं पाठीमागून किंवा ते घरात बोललेली चर्चा जी आहे तो लक्षात ठेवायचा आणि जिथं गंभीर चर्चा चालू आहे तिथं येऊन तो डायलॉग डिलिव्हर करून टाकायचा. मग एक त्याचा आम्ही व्हिडिओ केला सहज. त्याला एक असा प्रश्न विचारला की भैया किती पंचे 12? तर तो सहज बोलून गेला की अंदाज पंचे 12. मग ते आमचे वडील बोलायचे एवढं तुला गणित येत नाही का, अंदाज पंचे 12 माहित नाही का. मग ते बरोबर असं प्रश्न विचारताना तो बोलता बोलता बोलून गेला. त्याचा आम्ही व्हिडिओ केला आणि व्हॉट्सअपला पोस्ट केला. तो एवढा प्रचंड व्हायरल झाला. सध्या आपण बघतो माणसाचं आयुष्य फार धावपळीचं झालेलं आहे व तणावयुक्त झालेला आहे. हा तणाव दूर करण्यासाठी विनोद असणं माणसाच्या आयुष्यामध्ये तो एक अविभाज्य घटक आहे. मग हे सगळं सोशल मीडियावरती कशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट केलं, म्हणजे हे तुम्हाला त्याचं महत्व कसं कळालं? मग त्याच्यातून मग आता म्हणलं की याला कुठंतरी जरा ट्रॅक हा वेगळा ट्रॅक द्यावा आणि याच्यातून विनोद तयार होतात, लोक हसतात, हसण्यानं ऊर्जा तयार होते. आणि हसवणं हे सुद्धा अतिशय चांगलं कार्य आहे, गरजेचं आहे. आणि त्याच्यातून सकारात्मक ऊर्जा आपण हस्तांतरित करतो म्हणजे हसवण्याने. एखादी व्यक्ती नाराज असेल, त्याचा ट्रेस झाला असेल, त्या व्यक्तीला हसवल्यानंतर जो आनंद निर्माण होतो दिवसाचा पूर्ण कंटाळा काढून टाकतो. मग त्याला असं आम्ही एक वळण द्यावं म्हटलं की ह्याची जी विनोद बुद्धी आहे आणि आपली गावाकडची भाषा रांगडी या दोन्हीचा मेळ घालून आम्ही म्हटलं की आता झालंच आहे व्हायरल तर याचा चांगला उपयोग करू. मित्रांनो, सध्या आपलं जीवन फार धावपळीचं व तणावपूर्ण झालेलं आहे. मग हा तणाव घालवण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग अवलंबतो. मनोरंजन असेल, इतर गोष्टी असतील, पण हा तणाव कमी करण्यासाठी एक फार मोलाची भूमिका बजावते. तो म्हणजे आपल्या आयुष्यात विनोद असणे महत्वाचे आहे. विनोदी माणसं आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. त्यावेळी आपण आयुष्य सामान्य पद्धतीने जगू शकतो. सध्या महाराष्ट्रामध्ये एक चिमुकला फार प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. तो त्याच्या विनोदी शैलीमुळे अल्पावधीतच सोशल मीडियावरती व्हायरल झाला. आज आपल्याकडे हा चिमुकला विराज व त्याचे वडील निशिकांत कुंभार हे आलेले आहेत. त्यांच्याबरोबर आपण बातचीत करूया की हा त्यांचा प्रवास कसा सुरू झाला व त्यांना ही आयडिया कशी सुचली. नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. सर्वप्रथम तुमची ओळख व काय करता ते सांगा. माझं नाव निशिकांत कुंभार, माझं गाव बांबवडे, तालुका पलूस, जिल्हा सांगली. माझं इंडस्ट्रियल वर्कशॉप आहे, छोटं युनिट आहे. शिवाय मी वकिलांची ऑनलाईन फायलिंगची कामं वगैरे करतो. सध्या लॉला पण ऍडमिशन घेतलेलं आहे मी. म्हणजे वकील व्हायची सुद्धा इच्छा आहे माझी. शिक्षणाला वय नसतं असं म्हणतात ना, त्यामुळे म्हटलं आता ते वकिली सुद्धा पूर्ण करावी. या क्षेत्रात तुम्ही कसं आला, म्हणजे तुम्हाला ही आयडिया कशी सुचली की सोशल मीडियामध्ये आपल्या मुलाचे विनोद व्हायरल करावे असे? साधारण 1-2 वर्ष झालं आम्ही हे विनोदी व्हिडिओ रील्स करतो. म्हणजे हा ज्यावेळेस आम्ही बोलायचो त्यावेळेस असं प्रोनाऊन्सिंग करायचं पाठीमागून किंवा ते घरात बोललेली चर्चा जी आहे तो लक्षात ठेवायचा आणि जिथं गंभीर चर्चा चालू आहे तिथं येऊन तो डायलॉग डिलिव्हर करून टाकायचा. मग एक त्याचा आम्ही व्हिडिओ केला सहज. त्याला एक असा प्रश्न विचारला की भैया किती पंचे 12? तर तो सहज बोलून गेला की अंदाज पंचे 12. मग ते आमचे वडील बोलायचे एवढं तुला गणित येत नाही का, अंदाज पंचे 12 माहित नाही का. मग ते बरोबर असं प्रश्न विचारताना तो बोलता बोलता बोलून गेला. त्याचा आम्ही व्हिडिओ केला आणि व्हॉट्सअपला पोस्ट केला. तो एवढा प्रचंड व्हायरल झाला. त्याच्यानंतर दुसरा एक व्हिडिओ केला होता, तो त्याच्यापेक्षा व्हायरल झाला की मी त्याला प्रश्न विचारला, भैया मोठं झाल्यानंतर कोण इंजिनिअरिंग करतं, कोण डॉक्टर होतं, कोण वकील होतं, मग तुला काय करायचं आहे? तो म्हणला मला लग्न करायचं आहे. हा म्हणजे त्याच्या व्हायरल व्हिडिओ होण्याच्या कन्सेप्ट मधला पहिला व्हिडिओ की अतिशय प्रचंड, म्हणजे तो टीव्हीवर सुद्धा व्हायरल फास्ट वगैरे प्रोग्राम लागतात त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 वेळा दाखवला गेला झाला. आणि त्याच्यानंतरचा अजून एक व्हिडिओ म्हणजे रेशन कार्डावर मटण मिळालं पाहिजे. त्या व्हिडिओ मधून याला कलाटणी मिळाली चांगली. मग आम्हाला इंस्टाग्रामचं पेज वगैरे एवढी काही माहिती नव्हती. म्हणजे माझ्या संपर्कात मित्र आले, त्यांनी सांगितले की असं इंस्टाग्रामला त्याचं अकाउंट काढा आणि त्याला व्हिडिओ टाका.
आणि ते म्हणले त्याला काहीतरी पैसे पण मिळतील. म्हणलं असं पण असतं का, म्हटलं व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला पैसे मिळू शकतात वगैरे. मग एक अकाउंट आपलं कॅज्युअली तयार केलं, ते व्हायरल झालेलेच व्हिडिओ त्याच्यात टाकले. पहिले एक 7-8 दिवस त्याला काही व्ह्यूज नव्हत्या, आपलं जनरल सगळं चाललेलं, आम्ही आमच्या कामात लागून गेलो. मग ज्यावेळेस ते सहज बघावं म्हटलं काय झाले, तर ते त्याचे फॉलोअर्स साधारण 10,000 पोहोचलेले. आणि तो मोबाईल एक तासभर हँग झाला, त्याच्या लाईक्स कमेंट्स येत होते. मग तिथं सुद्धा इंस्टाग्रामला तो व्हायरल झाला. ते तिन्ही व्हिडिओ परत व्हायरल फास्ट मध्ये दाखवले गेले. आणि मग त्याच्यातून परत जे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहिले मित्रांनी वगैरे, त्यांनी मला सांगितले की हे कंटिन्यू करा. त्याच्यानंतर जे कंटेंट येत गेले ते असंच, म्हणजे आम्ही आता घरी चर्चा करायला लागलोय की शेतीमध्ये असं काम आहे. आमचे वडील म्हणतात अरे एखादा गडी लावून करून घ्यायचा. मग मी असं सहज त्याला प्रश्न विचारला, अरे भैया मला व्यायाम करायचा खूप कंटाळा येतो. आमचा भैया म्हणला मग एखादा गडी लावायचा व्यायामाला. असं जनरल बोलण्यातले डायलॉग तो निगडीत करू लागला आमच्या जनरल चर्चेमध्ये. मग त्याच्यातून मग आता म्हणलं की याला कुठंतरी जरा हा वेगळा ट्रॅक द्यावा. आणि याच्यातून विनोद तयार होतात, लोक हसतात, हसण्यानं ऊर्जा तयार होते. आणि हसवणं हे सुद्धा अतिशय चांगलं कार्य आहे, गरजेचं आहे. आणि त्याच्यातून सकारात्मक ऊर्जा आपण हस्तांतरित करतो म्हणजे हसवण्याने. एखादी व्यक्ती नाराज असेल, त्याचा ट्रेस झाला असेल, त्या व्यक्तीला हसवल्यानंतर जो आनंद निर्माण होतो दिवसाचा पूर्ण कंटाळा काढून टाकतो. मग त्याला असं आम्ही एक वळण द्यावं म्हटलं की ह्याची जी विनोद बुद्धी आहे आणि आपली गावाकडची भाषा रांगडी, या दोन्हीचा मेळ घालून आम्ही म्हटलं की आता झालंच आहे व्हायरल, तर याचा चांगला उपयोग करू. व्हिडिओ मोबाईलवरती करता की कॅमेऱ्यावरती, आणि त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे शूटिंग आणि एडिटिंग कोण करतं? व्हिडिओ हा मोबाईलवरच करतो आम्ही. त्याचं एडिटिंग आमचं करतो, मीच करतो व्हिडिओ शूटिंग आणि मीच एडिटिंग करतो. सध्या आम्ही फेसबुक, इंस्टावरती विराजचे व्हिडिओ बघतो, त्यामध्ये तुम्ही पण असता. मग हे विनोद करताना तो स्वतः विनोदी आहे किंवा त्याला स्क्रिप्ट वगैरे दिली जाते? जास्त भार त्याचं स्वतःच कौशल्याच आहे. पण थोडस जिथं तो अडकेल तिथं जरा आम्ही सांगतो की जरा असं जरा म्हणजे जास्त विनोदी कसं होईल त्याच्याकडे आम्ही बघतो. म्हणजे असंच केलं जातं. असं स्क्रिप्टेड असं पूर्ण काय, काही व्हिडिओ असतात स्क्रिप्टेड, पण शक्यतो एक 70-80% तरी त्याची बुद्धी देत चालते किंवा त्याचे एक्सप्रेशन्स असतात ना ते पूर्ण नॅचरल असतात. हे विनोदी व्हिडिओ शूट करत असताना म्हणजे रेकॉर्डिंग करत असताना ते कुठं घरी करता की इतर ठिकाणी? मुळात व्हिडिओ करताना आधी आजचा विराजचा मूड बघावा लागतो. त्याचा मूड व्यवस्थित असेल तर व्हिडिओ होतो, जर मूड व्यवस्थित नसेल तर मग काही शक्य नाही. मग शक्यतो स्टडी स्कूलमधून आले की जो काय होमवर्क दिलेला असतो त्याच्या नादात लागलेला असतो, त्याचं माइंड पण चंचल असतं, स्कूलमध्ये ऍक्टिव्हपणे आलेला असतो, त्या अभ्यासाच्या रश मध्ये असतो, तो फोर्स असतो, ते तेज असतं त्याच्या चेहऱ्यावर. त्यावेळेस असा अचानक एखादा प्रश्न विचारला की ते बरोबर काहीतरी त्याला प्रोसेस. सध्या आपण बघतो माणसाचं आयुष्य फार धावपळीचं झालेलं आहे व तणावयुक्त झालेला आहे. मग हा तणाव दूर करण्यासाठी विनोद असणं माणसाच्या आयुष्यामध्ये तो एक अविभाज्य घटक आहे. मग हे सगळं सोशल मीडियावरती कशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट केलं, म्हणजे हे तुम्हाला त्याचं महत्व कसं कळालं? मुळात इतरांना हसवणं ही सुद्धा खूप मोठी कला आहे. एखाद्याला हसवणं सोपं, एखाद्याला नाराज करायचं असेल तुम्ही पडदेश काहीतरी बोला, नाराज होऊन जाईल. पण एखाद्या चेहऱ्यावर मनापासून हसू फुलवायचं असेल तर फार मोठी कला आहे ती. आणि हास्य हे असं हलक्यात घेण्यासारखं नसतं. केवळ हास्य जर वाईट दृष्टिकोनातून असेल, अपमानास्पद असेल तर त्याच्यामुळे फार मोठी युद्ध सुद्धा होतात, जसं महाभारताचं उदाहरण घेईल. आणि हास्य जर निखळ असेल, प्रेमळ असेल किंवा विनोद बुद्धीतून, खट्याळ बुद्धीतून आलेला असेल तर ते मनापासून पुढच्याला हसवतं, त्याचा सगळा ताण निघून जातो. एक थेरपी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. माणसाची बिघडलेली जीवनशैली, बिघडलेली मानसिकता ही स्थिर करण्याचं हास्यात ताकद आहे. विराजचं डेली रुटीन कसं असतं, म्हणजे शाळा असल्यानंतर किंवा शाळा नसेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी त्याचं रुटीन कसं असतं घरी? सकाळी उठल्यानंतर काय आपलं नेहमीच म्हणजे आंघोळ करायची तर काय साहेबांची इच्छा नसते, त्यांना असं घोड्यावर बसून आंघोळीला न्यायचं. आणि स्कूलला जायचं म्हटल्यानंतर मग तेवढं पटपट तयार व्हायचं आणि स्कूलच्या गाडीची वाट बघायची आणि जायचं. स्कूलमधनं आलं की पहिला काय असेल ते पोट भरून खायचं, दिलेला स्कूलचा होमवर्क पूर्ण करायचा. आणि विशेष म्हणजे मोबाईलचा अजिबात नाद नाही. चांगली सवय. म्हणजे जरी असला चालू असला तरी
त्याच काहीच म्हणजे त्या मोबाईल विषयी काहीच प्रेम नाही. बरोबर. मातीत खेळणे, पाण्यात खेळणे, पाळीव प्राणी आहेत त्यांची खोड काढणे, असले प्रकार दोघं बहिणी भावंड. आणि आम्ही लोकवस्तीपासून जाता शेती मळ्यामध्ये असं राहायला असल्यामुळे जास्त लोकांचा संपर्क नाही. बरोबर. म्हणजे बहिणी भावंडाचं दिवसभर आपलं ते मातीत गुंडणं वगैरे असलं चालू आहे. पण आहे म्हणजे असं जास्त असं मोबाईल टीव्हीवर अजिबात काही भर नाही. आम्ही एक विराटचा व्हिडिओ बघितलेला आहे. तुम्ही त्याला त्या व्हिडिओमध्ये विचारता, भैया तू भविष्यामध्ये मोठा झाल्यावर काय करणार, तर तो म्हणतो लग्न करणार. तुम्ही म्हणता अरे तसं नाही, घरच्यांच्यासाठी काय करणार, आई वडिलांसाठी काय करणार, तर तो म्हणतो सून आणणार. अशा पद्धतीनं तो विनोद आहे. तर खऱ्या अर्थानं त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं करिअर कशामध्ये करायचं तुम्ही ठरवलेलं आहे? कसं असतंय, जनरली मुलं असतात ते पालकांचं अनुकरण करत असतात. बरोबर. आता मी जे रुटीन करतो म्हणजे आमच्या वर्कशॉपमध्ये काम करणं असेल किंवा जे ऍडव्होकेट रिलेटेड काम असतील, कोर्ट रिलेटेड काम असतील किंवा जे काय माझं बिहेवियर बघतो तेच मुलं अनुकरण करतात. बरोबर. मग त्याला विचारलं मी, बाळा तू काय करणार आहेस मोठं झाल्यानंतर, तर तो म्हणतो मी जज होणार आहे, मी वकील होणार आहे. म्हणजे त्याचा कल तर तिकडं आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं तो आवर्जून विचारतो. त्याला म्हटलं नाही याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. बरोबर. तर ते बरोबर पुस्तक उघडून बसते. मग त्याला म्हणजे असं लहान आहे पण भविष्यात आपल्याला काय व्हायचं आहे एवढ्या लहान वयात मॅच्युरिटी, म्हणजे यालाच असं नाही की आजकाल बऱ्याच सगळ्याच मुलांमध्ये आलेले आहे. बरोबर. मग ते असं मला तर वाटतं की याचा वकिली व्यवसायाकडे जास्त कल आहे. आणि क्षणात उत्तर देणं, हजर जबाबीपणा जो आहे तो आहे याच्याकडे. बरोबर. आम्ही बघितलेलं आहे की अलीकडेच शर्यत या वेब सिरीज मध्ये तुम्ही काम केलेलं आहे. तर ही संधी नेमकी तुम्हाला कशी आली किंवा कशी मिळाली? GMDK फिल्म प्रोडक्शन म्हणून तासगावची एक टीम आहे. मग त्यांचा माझा संपर्क ऍक्च्युली ह्याचे रील्स ज्या व्हायरल झाल्या त्याच्यामुळे आला होता. मग त्यांनी बघितलं की बाबा असं असं आहे तर तुम्ही करणार का शॉर्ट फिल्म मध्ये काम वगैरे. याला सुद्धा बघितलं होतं पण यानं जरा कॅमेरा पुढे जरा रिस्पॉन्स दिला नाही. मग त्यांनी मला एक त्यांची 10वी नावाची एक शॉर्ट फिल्म आहे आणि आता नव्याने वेब सिरीज एक त्यांनी लॉन्च केलेली आहे शर्यत नावाची. त्याच्या आता 2 एपिसोड रिलीज झालेत. त्याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका दिली. भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण मी प्रयत्न केलेला आहे. बघू आता कसं काय. भविष्यात सिरियल किंवा चित्रपटात विराजला असेल किंवा तुम्हाला असेल जर संधी मिळाली तर करणार का? याच्यासाठी म्हणजे लहान मुलांचे मालिकांमध्ये जे रोल असतात ना त्याच्यासाठी याला आहेत ऑफर्स. पण ते ऍक्टर्सची रिलेटेड किंवा रिलेशन तयार व्हायसाठी तिथं राहावं लागतं वगैरे. काही टास्क आहेत ते जरा अशक्य आहेत कारण हा घरच्यांना सोडून जरा अशक्य बाहेर. त्यामुळे थोडस जरा आम्ही ते बाजूला ठेवलंय. पण जर तसा चांगला चान्स येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, करू शकतो आम्ही. घरची पार्श्वभूमी कशी आहे, म्हणजे घरी कोण कोण असतं किंवा घरातलं वातावरण कसं असतं? माझ्या घरी वडील, आई, आमची मिसेस आणि 3 मुलं आहेत मला. 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. आमचं छोटस घर आहे पण माणुसकी आहे घरात. हसत खेळत सगळं असतं व्यवस्थित. आमचे वडील सुद्धा विनोदी बुद्धीचे आहेत. म्हणजे असे मिशा त्यांच्या शब्दात भरदास्त आहेत पण दिसताना राकड दिसतात पण विनोदी बुद्धीचे आहेत. आमची आई अशी मनमिळाव आहे. मंडळी सुद्धा आमची मनमिळाव आहे. इंस्टावरती जवळपास 2 लाख फॉलोअर्स, फेसबुकवरती 70,000 फॉलोअर्स, एवढे सगळे फॉलोअर्स असताना विराटचे व्हिडिओ मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत, त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मग हे सगळं असताना तुम्हाला प्रमोशन वगैरे येतात का? येतात. आता लहान मुलगा आहे म्हटल्यानंतर मुलाच्या बुद्धीचा विकास व्हावा वगैरे अशा औषधांच्या वगैरे बऱ्याच अशा डॉक्टरांनी किंवा कंपनीने संपर्क साधला. त्याच्यातलं आपल्याला एका कंपनीचं चांगलं वाटलं, त्यांची आपण ऍडव्हर्टाईज केली. आणि जे बाकीच्या बेटिंगच्या किंवा लॉटरीच्या अशा भरपूर येतात. मग त्या लोकांना वाईट सवय लावणार आहेत. मग हसवता कुठेतरी लोकांना चुकीचं मार्गदर्शन करून त्यांच्या आयुष्याशी खेळण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे आम्ही तशा ऍडव्हर्टाईज प्रमोशन घेत नाही. इथे येऊन कसं वाटलं ते सांगा. इथं आम्हाला बोलवलं, आमच्या भावना जाणून घेतल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहात तुम्ही. उत्तम गावडे ऑफिशियल नावाचं जे चॅनल तुमचं आहे त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. म्हणजे रील स्टारच्या जी प्रत्यक्षातल्या भूमिकेच्या पाठीमागची भूमिका काय असते हे सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात.
तर इथं येऊन सुद्धा खूप छान वाटलं. आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. भैया 1 मिनिट होऊन जाऊ दे. भैया नक्की वकील होणार ना? वकील तर होईलच हो. लग्नाचं तेवढं बघा. आज इथं आपण आलात. विराज सध्या पूर्ण महाराष्ट्राला हसवण्याचं काम करतोय. एवढा 6 वर्षाचा मुलगा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊन धुमाकूळ घालतोय. खऱ्या अर्थाने हे विनोद करणं सहजासहजी सगळ्यांना जमतं असं नाही. त्याच्या विनोदातून बरेच लोक तणावमुक्त होत आहेत. त्याचं पुढचं भविष्य किंवा पुढचं आयुष्य तो ज्याप्रमाणे किंवा तुम्ही ठरवलंय त्या पद्धतीने त्याचं हो यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. मित्रांनो, सध्या हा 6 वर्षाचा मुलगा विराज सोशल मीडियावरती आपल्या विनोदी शैलीमुळे खूप जास्त प्रमाणात म्हणजे प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. तो त्याची विनोदी शैली ही त्याच्या वडिलांनी ओळखली व ते सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकले व ते व्हायरल झाले. खऱ्या अर्थानं बघितलं तर हा एक चांगला प्रयत्न विराजच्या वडिलांचा किंवा विराजचा असं म्हणावं लागेल. कारण आज आपलं आयुष्य बघितलं तर एकदम धावपळीचं व तणावयुक्त झालेलं आहे. त्याला कुठंतरी निवांतपणा किंवा रिलॅक्स मिळण्यासाठी एक चांगला प्रयत्न आहे. माझी एक सर्वांना विनंती आहे की निशिकांत कुंभार या फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा व त्याचे सर्व व्हिडिओ बघा. खूप इंटरेस्टिंग आणि चांगले विनोदी आहेत. धन्यवाद.